नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दिनांक 30 नोव्हेंबर 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाचे अपडेट. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याचबरोबर कापूस बाजारभावासंबंधी महत्त्वाची अशी अपडेट आहे. पुढील काही दिवसांमध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये आणखी दरवाढ होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर काल देखील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये थोडीफार दरवाढ बघायला मिळालेली असून कापूस बाजारभाव उच्चांकी कापूस बाजारभाव गेलेले होते. जवळपास 8,100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत आपल्याला जाताना बघायला मिळालेले असून त्याचबरोबर रेंटच कापूस बाजारभाव 7,000 ते 7,400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत रेंटच कापसाला बाजारभाव मिळालेला आहे. कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात काल कापसाला काय बाजारभाव मिळाला याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो अमरावती. 140 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कापूस होता लोकल. सर्वसाधारण कापूस बाजारभाव निघालेले होते 7,100 रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे 7,100. तर कमीत कमी दर 6,900. तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव 7,350 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना. कापूस हायब्रिड आवक आलेली होती 736 क्विंटलची. कमीत कमी दर 7,720 रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणी 7,800 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव 8,060 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला. कापूस लोकल आवक आलेली होती जबरदस्त 2,000 क्विंटलची. कमीत कमी दर 7,760 रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणचे 8,000 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव 8,100 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बोरगाव मंजू. जिल्हा आहे अकोला. कापूस लोकल 2,200 क्विंटलची आवक. कमीत कमी दर 7,440 रुपये सर्वसाधारण दर 7,700 रुपये. तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव 7,830 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो सिंधी सेलू. कापूस लॉंग स्टेपल आवक आलेली होती 700 क्विंटलची. कमीत कमी दर 7,400 रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे 7,450. तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव 7,580 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव. जिल्हा वर्धा. कापूस मध्यम स्टेपल 1,050 क्विंटलची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,005 रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे 7,260. तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव 7,455. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाथर्डी. कापूस नंबर 1. 450 क्विंटलची कापसाची आवक या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत आलेली होती मित्रांनो. कमीत कमी दर होते 6,680 रुपये सर्वसाधारण दर 6,750. तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव 7,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भद्रावती. चंद्रपूर जिल्हा 2,066 क्विंटल कापूस आवक. कमीत कमी दर 6,900 रुपये सर्वसाधारण दर 7,468 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 8,035 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर. 2,342 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,800 रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे 7,300 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव 8,110 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वडवणी. 647 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर निघालेले आहे 7,715 रुपये सर्वसाधारण दर 7,851 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 7,980 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बाळापूर. कापूस होता AH68 मध्यम स्टेपल 516 क्विंटलची आवक. कमीत कमी दर 7,700 रुपये सर्वसाधारण दर होते 7,900. तर जास्तीत जास्त दर 8,005 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो कळमेश्वर. जिल्हा नागपूर. कापूस हायब्रिड 1,143 क्विंटलची आवक. कमीत कमी दर 6,600 रुपये सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 7,700 रुपये. त्यानंतर पुढील जिल्हा आहे जालना. कापूस हायब्रिड आवक आलेली होती 450 क्विंटलची. कमीत कमी दर 7,700 रुपये सर्वसाधारण दर होते 7,940. तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड. जिल्हा नागपूर. कापूस लोकल 450 क्विंटलची आवक. कमीत कमी दर 7,000 रुपये सर्वसाधारण दर 7,110 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 7,240 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे वरोरा. कापूस लोकल 800 क्विंटलची आवक आलेली होती. कमीत कमी दर 7,100 रुपये सर्वसाधारण दर होते 7,700 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 7,800 रुपये. त्यानंतर सेलू. कापूस लॉंग स्टेपल 907 क्विंटलची आवक. कमीत कमी दर 7,350 रुपये सर्वसाधारण दर होते 7,400 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर गेलेले होते 7,590 रुपयापर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा. कापूस मध्यम स्टेपल 1,600 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर
6,900 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,950. तर जास्तीत जास्त दर 8,110 रुपये. त्यानंतर सोनपेठ कापूस मध्यम स्टेपल 1,000 क्विंटल कापसाची आवक होती. कमीत कमी दर 7,878 रुपये. सर्वसाधारण दर होते 8,000 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर गेलेले आहे 8,090 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील कापूस बाजारभावाची अपडेट. मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये दरवाढीची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत असून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये काल बऱ्याचशा ठिकाणी दरवाढ बघायला मिळालेली असून तर रेंटच कापसाच्या आणि सुपर क्वालिटी कापसाच्या बाजारभावामध्ये जवळपास 250 ते 450 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा फरक देखील काल आढळून आलेला आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.